हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा जो ब्रॉकेटचा ब्लाऊज दिसत आहे ना तुम्हाला, बॉटल ग्रीन कलरमध्ये आहे आणि ना याचा आपण बोटनेक ब्लाऊजचं डिझाईन बनवणार आहोत। अगदी लेटेस्ट चालणारी जी डिझाईन आहे ना आता सध्या, तर ती डिझाईन आहे ही। आणि शिलाई जी आहे ती घेतलेली आहे आपण 400 रुपये। तर चला तर मग वेळ न घालवता आपण ब्लाऊज कटिंगला सुरुवात करत आहोत। इथे बघा मी घेतलेला आहे 90 सेंटीमीटरचा कपडा, कारण का बोटनेक ब्लाऊजमध्ये ना कपडा अजिबात उरत नाही, त्याच्यामुळे कमी पडायला नको म्हणून मी इकडे 90 सेंटीमीटरचा कपडा घेतलेला आहे। तर सुरुवात करत आहोत आपण आता माप टाकण्यासाठी। तर इथं बघा व्यवस्थित अशी डबल फोल्डेड घडी करून घेतलेली आहे आणि आपल्या साईडला घ्यायची आहे बंद बाजू आणि विरुद्ध दिशेला घ्यायची आहे सुटे पदर। त्याच्यानंतर हाईट टाकून घ्यायची आहे आपल्याला। संपूर्ण हाईट आहे 13.5, त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन करून आपण घेतलेली आहे 14.5 इंच। खालच्या साईडला कोस वगैरे व्यवस्थित क्लिअर केलेला आहे मी। त्याच्यानंतर बघा इथे उंचीचं माप टाकल्यानंतर लगेच गळा रुंदी मी टाकलेली आहे 4.5 इंचाची, व्यवस्थित बघायचं आहे। त्याच्यानंतर इकडे शोल्डर मी घेतलेला आहे 3 इंचाचं, तुम्ही 3.25-3 इंच पण घेऊ शकता। तर हे माप जे आहे ते छोटं आहे, 34 साईजमध्ये हा ब्लाऊज आहे। त्याच्यानंतर आपण मोंडा खोली घेतलेली आहे 7.5 इंचाची आणि इथे टेप लावलेला आहे मी। तर 8.5 इंच जे आहे ती 34चा चौथा भाग प्लस आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन, 9 अधिक 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही ठेवू शकता। तर मी इथे 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे आणि इकडे 1 इंचाने मोंडा खोलीला आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने। आणि शेवटच्या टोकाला थोडंसं 1/2 इंच खालच्या साईडला सरकायचं आहे आकार देताना मोंडा खोलीचा। त्याच्यानंतर इकडे गळा रुंदी जी आहे ती परत एकदा चेक करून व्यवस्थित खालच्या साईडला बॉक्स बनवायचा आहे। तर 3.5 इंचाचा मी इकडे बोटनेकचा आकार, खालच्या साईडला सुद्धा 4 इंच, 4.5 इंचाची मी गळा रुंदी घेतलेली आहे। बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि या पद्धतीने त्याला बोटनेकचा आकार देऊन घेतलेला आहे। अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे, सेम ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करायचे आहे। तर 2 इंच खालच्या साईडला बोटनेकच्या खाली आणि तिथून खाली घ्यायचा आहे आपल्याला हवा तेवढा गळा। तर मी इथे घेतलेला आहे 6.5-7 इंचाचा गळा। तर याला आकार द्यायचा आहे आपल्याला, दोन्ही साईडला असा शेप द्यायचा आहे पानाचा। तर खालच्याही साईडला तसाच पानाचा मी आकार दिलेला आहे आणि वरच्या साईडला सुद्धा तसाच पानाचा मी आकार देत आहे। तर व्यवस्थित हा आकार जो आहे तो नंतर तुम्ही व्यवस्थित तुम्हाला वाटलं तर तो आकार बदलू सुद्धा शकता, वेगवेगळे आकार तुम्ही इथे टाकू शकता बोटनेकच्या गळ्याला, खूप सुंदर दिसतात असे ब्लाऊज। आता ट्रेड चालू आहे ह्या ब्लाऊजचा। तर बघा इथे आपली मार्किंग झालेली आहे। तर मार्किंग वगैरे इकडे व्यवस्थित मी चेक करून घेतलेली आहे। इकडे आकार दिलेला आहे बघा शोल्डर उतार, तर अर्धा इंचाचा शोल्डर उतार मी दिलेला आहे इथे। आणि कटिंग करून घ्यायची आहे फक्त वरच्या गळ्याची, मधला जो गळा आहे ना त्याची कटिंग करायची नाही आहे, तर तो तसाच ठेवायचा आहे। आपण अगदी बिगर कॅनव्हासमध्ये हा गळा अगदी कमी वेळेमध्ये स्टिच करणार आहोत। तुम्ही जर का नवीन शिकत असाल तुम्हीसुद्धा हा बोटनेकचा डिझाईनचा ब्लाऊज शिवू शकता आणि 400 रुपये आरामात घेऊ शकता शिलाई। अगदी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित शिवायचं आहे। तर आपलं झालेलं आहे आता अस्तरचं कटिंग। आता ब्लाऊज पीस जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बरोबर हा ठेवायचा आहे। एक्स्ट्रा मार्जिन पकडून आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची असते प्रत्येक ब्लाऊजची। तर मी अर्धा इंच मार्जिन पकडून कटिंग करून घेत असते प्रत्येक ब्लाऊजची। तर खूप कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज झालेला होता। तर बघा अगदी सोपी पद्धत आहे ही। ब्रॉकेटचे ब्लाऊज असतील ना तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करायची आहे। आणि कपडा थोडासा सुळसुळीत किंवा सिल्कमध्ये असेल तेव्हा आपण ह्याला कॅनव्हाससुद्धा यूज करत असतो, तर ही पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर स्टिचिंगला। तर बघा इथे आपण पिनअप केलेलं होतं कपडा इकडे तिकडे सरकू नये म्हणून। तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो पार्ट आहे ना हा एकावरती एक असा प्रेस करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित। तर इथे बघा दुसऱ्या साईडला आपल्याला थोडंसं अस्पष्ट दिसतंय, ते अगदी डार्क करून घ्यायचं आहे आपल्याला आकार। तर बघा यांना जास्त मोठा गळा नको होता, बोटनेक हवा होता पण जास्त मोठा नको होता। आणि यांनी मला आहे ना डिझाईनचे बरेच सारे पीक पाठवलेले होते,
त्याच्यानंतर मग त्यांनी मला तुमच्या मानाने करा असंही सांगितलेलं होतं, याच्यातला जो मला व्यवस्थित वाटेल असा. तर बघा मी हे डार्क करून घेतलं आणि इथे सुलट्या बाजूवरती ठेवायचा आहे. हा डार्क जो आपण केलेला आहे ना चॉकने, तो पार्ट ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला शिवायला अगदी सोपं जाईल. तर तुम्हाला म्हणजे नवीन शिकत असाल तर तुम्ही याला पेनसुद्धा लावू शकता. आता हा कपडा जास्त सुळसुळीत नाही आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट इकडे सुरुवात केलेली आहे स्टिच करण्यासाठी. तर बघा बरोबर आपण जसं मार्क केलेलं आहे ना चॉकने, त्याच्यावरती मी अगदी व्यवस्थित अशी टीप मारून घेत आहे. तर बोटनेक ब्लाऊज डिझाईन शिवण्याची अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही पद्धत. तर बघा इथे अशा पद्धतीने बरोबर आपण मार्क जे केलेला आहे ना त्याच्यावरती टिपा मारायच्या आहेत आणि मी इकडे डबल टिप मारत आहे, कारण का कपडा जो आहे ते कुठेही ब्रॉकेटचा कपडा आहे, तर मग एखाद्या ठिकाणी जर का आपला एखादा टाका जर लूज आला तर तिथे प्रॉब्लेम यायला नको म्हणून. आता मध्यभागी आपण अशा पद्धतीने कट केलेला आहे आणि पाव इंचाची मार्जिन ठेवून आतला जो कपडा आहे तो संपूर्ण आपण कट केला. याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि शिलाई कट होणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे. तर झालेले आहे आपले नॉचेस देऊन. आता हा संपूर्ण अस्तरचा कपडा, हा जो डिझाईनचा पार्ट आपण तयार केलेला होता याच्यामध्ये टाकून ह्या पद्धतीने संपूर्ण डिझाईन जी आहे ती ह्या पद्धतीने आपल्याला बिगर कॅनव्हासची सुद्धा ह्या पद्धतीने जसा आकार आपण कट केलेला होता असंच आपल्याला मिळून येईल. फक्त व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ही डिझाईन अशा पद्धतीने पलटी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याला दाबटीप देऊन घ्यायची आहे अगदी व्यवस्थित कडेकडेने. तुम्ही हवं तर याला प्रेससुद्धा करू शकता, फक्त अस्तरच्या साईडने प्रेस करायचे आहे, कारण का ब्लाऊज जो आहे तो चिपकण्याचे चान्सेस असतात आणि ब्लाऊज खराबसुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे एक तर कागद टाकून म्हणजे न्यूजपेपर आणि नाही तर अस्तरच्या साईडने. तर आपली डिझाईन जी आहे ती आतली झालेली आहे इथे. नंतर आपण हे अस्तर आणि मेन जो कपडा आहे ना याला संपूर्ण शिलाई मारून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा कपडा हाताने प्लेन करून आपण टीप मारून घेत आहोत बघा. तर सगळीकडून टीप मारून झाल्यानंतर आपण आता जास्तीचा जो कपडा आहे ब्रॉकेटचा मेन ब्लाऊजच्या पीसचा तो इथे कट करून टाकलेला आहे बघा. तर झालेलं आहे आपलं कटिंगसुद्धा साईडचं. आपल्याला याला लावायची आहे कमरेची पट्टी, त्याच्या अगोदर टक्स घ्यायचे आहेत. तर बघा परत एकदा प्लेन केलं, 4.5 इंच रुंदी 4.5 इंच उंची अशा पद्धतीने टक्स जो आहे तो आपण बॅक साईडचा घेणार आहोत. इथे प्रेस करून घेतलं आणि लगेच आपण टक्स जो आहे खालच्या साईडला 1/2 इंच आणि निमुळता टक्स जो आहे तो वरपर्यंत घ्यायचा आहे. तर इकडे नख मारून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण इथे कमरपट्टी लावत आहोत. 1.25 इंचाची कमरपट्टी मी घेतलेली होती आणि इकडे दाबटीप देऊन डायरेक्ट आतमध्ये 5 नंबरची शिलाई देऊन फोल्ड करून घेतली हे बघा. आणि बारीक पट्टी घ्यायची आहे, 1 किंवा 1पेक्षाही कमी, त्याने फिनिशिंग पाठीची खूप सुंदर दिसते. तर पाठीची पट्टी ही आपली लावून झालेली आहे. आता आपल्याला बनवायच्या आहेत इथे बॅक साईडच्या पट्ट्या. तर ह्या 1 किंवा 1.25 इंचाच्या पट्ट्या तिरप्या कट करायच्या आहे, म्हणजे फॅब्रिकवरती तिरप्या कट करायच्या आहे आणि विरुद्ध दिशेला ह्या डबल टिप मारून जोडून घेतलेल्या आहेत बघा. तर ह्या पट्ट्या कशा जोडायच्या याचा व्हिडिओ मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेला आहे. तर इथे डबल फोल्ड करायची आहे ही पट्टी, म्हणजे तुम्हाला अगदी सहज आणि सोप्यात ही पलटी करता येईल आणि जास्त तुमचा वेळही जाणार नाही. डबल फोल्ड केली ही पट्टी आणि बरोबर वरच्या गळ्यावरती आपण ही जोडून घेत आहोत बघा. मी जशी जोडते आहे ना त्या पद्धतीने जोडायची आहे, पट्टी खेचायची नाही आहे जास्त. आणि बरोबर एक दाबा शिलाई मार्जिन जी आहे ती घ्यायची आहे एकसारखी. तर बोटनेकच्या गळ्याला अगदी व्यवस्थित ही पट्टी जोडल्या जाते. तुम्ही ट्राय करून बघा ही पद्धत. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट्स लावायचे आहेत, त्याने अगदी फिनिशिंगमध्ये म्हणजे ही पट्टी जी आहे ती अशी वरती उचकल्यासारखी दिसणार नाही, अगदी व्यवस्थित अशी प्लेन लागल्या जाईल. त्याच्यानंतर याला आपल्याला नख मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं आणि नंतर याला आपण दाब टीपसुद्धा देणार आहोत. खालचं जे मार्जिन आहे ते ह्या टिपच्या खाली येईल, याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो, तरच तुमचं फिनिशिंग अगदी मस्त येणार आहे. तर झालेलं आहे आपलं दाबटीप देऊन. त्याच्यानंतर आपण आता वरतून एक टीप मारून घेणार आहोत बघा. तर इथे मी घेत आहे वरतून एक टीप मारून अगदी व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आणि ही टीप जी आहे ती कडेवरती घ्यायची नाही, तर ही टीप जी आहे ती
एकदा इतकं मार्जिन सोडून घ्यायचे आहे, म्हणजे तुम्हाला इथे परत काही करायची गरज पडणार नाही आहे. तुम्हाला हवं तर याला लेस लावायची तर तुम्ही लेस लावू शकता, पण ऑलरेडी ब्लाऊजचा कपडा जो आहे तो ब्रॉकेटचा आहे, त्याच्यामुळे याला आपण काही डेकोरेट करणार नाही आहे. फक्त आपण याला, आणि त्यांनी पण तसं लेस वगैरे काही लावायला सांगितलेलं नाही, कारण का त्यांचं प्रोफेशन नाही आहे इतकं जास्त काही पण त्याला करण्यासारखं. तर त्यांचं कीर्तनकार म्हणून ते ओळखले जातात. तर म्हणून मग आपण इथे फक्त त्याला, इथे बघा पॅच लावलेला आहे ग्रीन कलरमध्ये. तर वरती फक्त एकच बसणार आहे आपलं. इथे हे जे छोटे छोटे पॅच जे आहेत ते बी आणलेले आहेत, आणि ग्लू पण जो आहे ना तो पण अगदी पक्का आहे हा. म्हणजे लावलेल्या टिकल्या वगैरे काही पण आपण जर का डेकोरेट केलं तर हे पटकन निघत नाही. आणि खालच्या साईडला पण आपण लावलेले आहेत. आणि हे बघा आपली डिझाईन जी आहे ती ह्या पद्धतीने दिसत आहे. तुम्हाला फायनल लुक दाखवते मी डिझाईनचा. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ब्लाऊज कट करून स्वतः शिवू शकता. कोणाला काही एक विचारायची गरज पडणार नाही आहे. आणि ज्या माझ्या स्टुडंट आहेत, माझ्या कारागीर आहेत, त्यांनाही बोटनेकचे ब्लाऊज येत नाहीत. काही माझ्या टेलर मैत्रिणीसुद्धा आहेत, त्यासुद्धा माझ्याकडे बऱ्याच वेळा कटिंगला येतात. तर त्यांनी हा ब्लाऊज बघून नक्की ट्राय करा. आधी स्वतःसाठी शिवा, नंतर दुसऱ्याचे ब्लाऊज ट्राय करा. स्वतः घालून बघा कुठे तुम्हाला टाईट होतं आहे, कुठं फिट्ट होतं आहे, सगळं तुमच्या लक्षात येईल आणि ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसणार आहे. एकदा चुकेल पण 4-4 वेळा चुकणार नाही. तर कसा वाटला आजचा ब्लाऊज, म्हणजे डिझाईन कशी वाटली, कटिंग कशी वाटली, तुम्हाला याच्यामधलं काही कळालं नसेल तर नक्की मला कमेंटद्वारे विचारायचं आहे. आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटणार आहोत अशाच एका छान आणि मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.